निलेश चव्हाणबाबतची धक्कादायक माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती. वैष्णवीची सासू लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचे मोबाईल तिजोरीमध्ये ठेवल्याची माहिती. मोबाईलमध्ये धक्कादायक माहिती असण्याची शक्यता. औरड हगवणेंचा आणखीन एक कारनामा. सासू आणि नणदेकडून रुखवताची ऑर्डर जालेंद्र सुपेकरांच्याच पत्नीला द्या म्हणून आग्रह, तर रुखवतासाठी 1 लाखांचा व्यवहार झाल्याची माहिती. निलेश चव्हाण, राजेंद्र, सुशील हगवणेची समोरासमोर चौकशी होणार. चौकशीसाठी हगवणेची पोलिसांनी 3 दिवसांची कोठडी वाढवून घेतली. छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणातील धक्कादायक खुलासा. बालमित्रानेच दिली संतोष लड्डांच्या घरातील सोन्याची टीप. 5 आरोपींना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी. माणिकराव कोकाटेंचं पुन्हा एक वादग्रस्त विधान. कृषी मंत्रीपद ही ओसाड गावची पाटीलकी, म्हणून मला एक खातं जाणीवपूर्वक दिलं, कोकाटेंचं वक्तव्य. जिल्हाध्यक्ष निवडीवरून भाजपामध्ये नाराजीचा सूर. दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्ष निवडीवर कार्यकर्त्यांचा आक्षेप, तर बीडमधील निवडीवर सुरेश धस नाराज. निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजीनगर न्यायालयाकडून कोठडी सुनावण्यात आली असून निलेशवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे. राजकारण बाजूला ठेवा, वैष्णवीला न्याय मिळणं महत्त्वाचं आहे. वैष्णवीला न्याय मिळाला नाही तर पुढे अनेक वैष्णवी निर्माण होतील, अशी प्रतिक्रिया दीपाली सय्यद यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीची सुरुवात डोंबिवलीतून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याबाबत सातत्यानं चर्चा होते. मात्र याबाबत शरद पवारांना विचारलं असता शरद पवारांनी याबद्दल मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया देऊ केली आहे. दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत कुठलाही प्रस्ताव शरद पवार आणि अजित पवारांनी एकमेकांकडे अधिकृतरित्या केलेला नाही आणि त्यामुळे या चर्चेत फारसं तथ्य नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले. सरकारच दिवाळखोर आहे आणि या सरकारकडे पैसा नाही. पैसा वाचवण्यासाठी सरकारचे सर्व उद्योग सुरू आहेत, अशी टीका लाडकी बहीण योजनेवरनं एकनाथ खडसेंनी केली. विधानसभेत आम्हाला यश मिळालं नाही असं म्हणणारे खऱ्या राजकारणात कच्चे आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी नाव न घेता पालकमंत्री गुलाबराव पाटलांना टोला लगावला. पाटण तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत. हिंदूराव पाटील यांनी मुंबईत भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली असून भाजपा पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. सरकारने धनगर समाजाला दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली आहे. तर अजित पवार जातीवादी असल्याचा आरोपही त्यांनी केला. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. शरदचंद्र पवार पक्षाचा पॅनल असावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे आणि यासाठी कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. गोकुळ दूध संघावर महायुतीची सत्ता आल्याचा दावा शौमिका महाडिक यांनी केला आहे. तसंच त्यांनी सोशल मीडियावर नावीद मुश्रीफ यांना शुभेच्छा देत सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. मी म्हणेल ते खरे अशा मरगरूर वृत्तीला ही अध्यक्ष निवड चपराक असल्याचं म्हणत त्यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली. एखाद्या पदावर गेल्यानंतर बोलताना भान असावं. अलीकडच्या काळात मारा आणि झोडा याप्रमाणे वक्तव्य केली जातात. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांवर भाष्य करताना संवेदनशील राहून भाष्य करावं, असं सदाभाऊ खोत म्हणाले. माणिकराव कोकाटेंनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं. कृषी मंत्रीपद ही ओसाड गावची पाटीलकी आहे, मला हे खातं जाणीवपूर्वक दिलंय, असं कोकाटे म्हणाले. कृषी मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावर युवा सेनेनं संताप व्यक्त केला. अकलूजमध्ये प्रतिकात्मक आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला. हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे, असं वक्तव्य राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आणि सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकारणाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. हिंदी भाषेवरील वक्तव्यावरनं उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रताप सरनाईकांवर हल्लाबोल केला.
ही त्यांची मुख्य भूमिका आहे का, असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला. बहुचर्चित ठाणे एलिव्हेटेड रोड आणि टनल प्रोजेक्टला पुन्हा एकदा ब्रेक लागला आणि या प्रकल्पाचं कंत्राट रद्द करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. सार्वजनिक हिताचं कारण देत दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या निविदा रद्द करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. ठाणे एलिव्हेटेड रोड आणि टनल प्रोजेक्ट रद्द झाला असं म्हणता येणार नाही. सर्व बाबी तपासून पुन्हा रिटेंडरिंग केलं जाईल. कोर्टानं त्या टेंडरला स्टे दिलाय अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. अमरावतीमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्तानं दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी रॅलीत सहभाग नोंदवलाय. दरम्यान शहरात विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं. बीडमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत रॅली काढण्यात आली. यशवंत सेनेच्या वतीने बीडमध्ये गुणवंत विद्यार्थिनींना सायकलचंही वाटप करण्यात आलं. बीडच्या आष्टी शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आष्टीमध्ये भव्य पायी रॅली जयंती काढण्यात आली. पंढरपूर तालुक्यातील टाकळी ते अनवली बायपास रस्त्यावर खड्डे पडलेत. खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढल्यानं रस्त्यांवर वृक्षारोपण करण्यात आलं. प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. गेल्या 10 वर्षांपासून रेन हार्वेस्टिंग चेंबर बंद पडल्यानं पंढरपुरातील शिवाजी चौक ते चौफाळा या मुख्य व्यापारी परिसरात साचलेलं पाणी व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आणि या असुविधेबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं. बीडच्या पाटोद्यात व्यापारी संजय कांक्रिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि यावेळी त्यांच्या बॅगमध्ये सुसाईड नोट आढळली. व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी दोघांकडून अपहरण करत चटके देण्याची धमकी दिल्यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. माणगाव एसटी आगारामध्ये 5 नवीन बस दाखल झालेल्या आहेत. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. श्रीफळ वाढवून शुभारंभ केल्यानंतर गोगावलेंनी नवीन बसमधून कार्यकर्त्यांसोबत एक फेरी देखील मारली. धाराशिवच्या कळंब शहरातील महावितरण कार्यालयात महिलांनी ठिय्या आंदोलन केलं. 13 वर्षीय श्रेयस हजारेंचा घरावरील विद्युत ताराला चिटकून मोठा अपघात झाला आणि अपघाताला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली. सिंधुदुर्ग विमानतळावरून 11 जूनपासून हैदराबाद आणि बंगलोर विमानसेवा सुरू होणार आहे. कंपनीतर्फे विमानसेवेची बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आठवड्यातून 4 दिवस ही सेवा सुरू असणार आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागातील खेतियामध्ये ईदच्या आधीच बकरे खरेदी करता मोठी गर्दी करण्यात आली. विविध राज्यातून नागरिकांनी मोठी गर्दी केली. नंदुरबारमध्ये रब्बी भरड धान्य खरेदी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. भरड धान्य खरेदी केंद्रात आतापर्यंत 114 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. पाणी संघर्ष समितीने कडेगाव पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढला. टेंबू योजनेची कोणतीच कामं दिलेल्या तारखा उलटून गेल्या तरी पूर्ण केली नसल्यानं शेतकरी संतप्त झालेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. वसंत गडकर यांचा देहूतील संत तुकाराम महाराज संस्थाने तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय. संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनावर त्यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. दरम्यान त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जी ती करण्यात आली. अकोल्यातील 2800 जन्मदाखले रद्द करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आले आणि या आदेशाविरोधात MIM रस्त्यावर उतरली. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर MIM कडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. अहिल्यानगरच्या कोल्हार गावातील निंबे वस्तीत पिंजऱ्यातील बिबट्या पसार झालेला आहे. पिंजऱ्याची दुरावस्था झाल्यामुळे बिबट्या पसार झाला. शासनाने चांगल्या दर्जाचे पिंजरे तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 340व्या आषाढी पायी वारी पालखीचा प्रस्थान सोहळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि या अनुषंगाने देहू देवस्थानच्या वतीनं तयारी सुरू आहे. संत तुकोबांच्या पालखीला चांदीचा मुलामा देण्याची लगबग सुरू आहे. सांगलीमध्ये जागतिक बँकेनं 600 कोटींचा आराखडा तयार केलेला आहे. यातून नाले गटारी बांधल्या जाणार आहेत. मात्र हा आराखडा चुकीचा असल्याचं वक्तव्य खासदार विशाल पाटलांनी केलं आहे. त्यामुळे महापूर नियंत्रणात कसा येणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.